आता पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। उद्धव ठाकरेंचा लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी दौरा। लातूरच्या काटगावात उद्धव ठाकरेंनी जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा। मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीने कापूस पिकाचं मोठं नुकसान। हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झाल्यानं शेतकरी हवालदिल। सोलापूर जिल्ह्याला पुराचा मोठा फटका। सीना नदीनं धारण केलं रौद्र रूप। सोलापूर विजयपूर हायवे गेला पाण्याखाली। परभणीत पूरस्थितीमुळे ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत। नागरिकांना चक्क तराफ्यावरून प्रवास करण्याची नामुष्की। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह स्थानिक आर्थिक संकटात। बीडमध्ये पाहणी दौऱ्यावेळी ग्रामस्थांकडून अजितदादांचं कौतुक। तुमचा कणखर बाणा आवडतो। ग्रामस्थांकडून कौतुक। तर तुला मिठी मारू का म्हणत दादांचं मिश्किल उत्तर। मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात एका कारला भीषण आग। आगीमुळे कोस्टल रोडची वाहतूक काही काळ विस्कळीत। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। बोरिवली पश्चिम भागातील कल्पना चावला चौकात रस्त्यावर मोठं भगदाड। रस्त्याचा काही भाग खचल्याचं समोर। पुढची बातमी। मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यात सोयाबीन, तूर, ऊस आणि कपाशी या प्रमुख पिकाचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बीड जिल्ह्यातील सिंदफणा, गोदावरी या प्रमुख नद्यांनी आपलं पात्र सोडून शेतकऱ्यांच्या शेतात थैमान घातल्यानं या भागातील खामगाव, हिरापूर, हिंगणी, कुडगाव, कुर्ला आणि चिंचोली या नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसलाय। याच नदीकाठच्या गावांमध्ये पूर ओसरल्यानंतर किती नुकसान झालंय ते आता समोर येऊ लागले। याच नुकसानीचा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आढावा घेतलेला आहे। बीडहून आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने या भागातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलंय। मी आता बीड जिल्ह्यामध्ये आहे। बीड जिल्ह्यातल्या हिरापूर भागामध्ये मी आता उभा आहे आणि हिरापूर भागामध्ये शेतकऱ्यांचं कशा प्रकारचं नुकसान झालंय हे आपण आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते बघणार आहोत। आता आपण हिरापूर भागामध्ये आहोत आणि हिरापूर भागामध्ये मी ज्या शेतामध्ये उभा आहे हे शेत आहे कपाशीचं आणि या शेतामध्ये असलेल्या कपाशीची काय अवस्था झाली आहे हे आपण या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकतो। सर्व दूर पाणीच पाणी या शेतामध्ये झालेलं होतं। संपूर्ण कपाशीचं पीक जे आहे ते आडवं झालेलं आहे। शेतजमीन होत्याची नव्हती झालेली आहे। केवळ पीकच खराब झालंय असं नाहीये, तर या शेतकऱ्याची शेतजमीन जी आहे ती देखील उद्ध्वस्त झालेली आहे। ही शेतजमीन जी आहे ती देखील आता राहिलेली नाही आहे जागेवर। हे दृश्य आहे बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातलं। विशेषतः आपण हिरापूर भागामध्ये आहोत आणि हिरापूर भागामधली ही सगळी दृश्य आहे। या भागामध्ये प्रमुख पिकं जी आहे त्यामध्ये कपाशी असेल, तूर असेल, सोयाबीन असेल आणि ऊस असेल, ही प्रमुख 4 ते 5 पिकं आहे ज्या पिकांचं या पुराच्या पाण्यानं या अतिवृष्टीनं नुकसान झालेलं आहे। आणि या नुकसानीमुळे या भागातला शेतकरी पुरता बेजार झालेला आहे, पुरता मेटाकुटीला आलेला आहे। त्याचं कारण हे वर्षभरासाठीचं पीक आहे। एक वर्षभरानंतर येणाऱ्या या पिकातून मिळणारं उत्पन्न ज्यावरती या सगळ्या लोकांचा, या भागातल्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह जो आहे तो अवलंबून असतो आणि त्या पिकामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून येणारे पैसे हा शेतकरी वर्षभरासाठी वापरत असतो। मात्र आता हेच पीक उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्यामुळे हा शेतकरी देखील अशा पद्धतीनं हवालदिल झालेला आहे। ही जी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे ही या बीड जिल्ह्यातल्या हिरापूर भागामधली आहे आणि हिरापूर खामगावचा जो परिसर आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं शेतीचं नुकसान झालंय ते आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतं। केवळ पिकच वाहून गेली आहे असं नाहीये, तर शेतजमीन जी आहे ती जागेवर राहिलेली नाहीये। या सिंदफणा नदीनं ही सगळी पिकं जी आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे। या सगळ्या भागातली शेतजमीन जी आहे ती या ठिकाणून काढून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। केवळ ही सिंदफणा नदीच नाही तर या भागामध्ये वाहणारी अर्थात बीड जिल्ह्यातल्या गोदावरी, डोंबरी, करपरा, विद्रुपा, बिंदुसरा, पुंडलिका या ज्या प्रमुख नद्या आहे या सगळ्या नद्यांच्या परिसरामधल्या शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे। शेतजमिनीमध्ये आजही तब्बल गुडघाभर इतकं पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती पिकामध्ये आजही गुडघाभर पाणी आहे। 2 दिवस झालेले आहे पाऊस थांबलेला आहे, पूर ओसरलेला आहे। मात्र पूर जरी ओसरलेला असला
तरी देखील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे पाणी आजही कायम आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांचं केवळ पिकांचंच नुकसान झालंय असं नाही, तर या शेती पिकांबरोबर त्यांच्या जमिनीचं मातीचं देखील नुकसान झालंय। जागेवरती शेतजमिनीला अर्थात शेती करण्यासाठी जी पूरक माती लागती, पूरक शेतजमीन लागती, ती देखील राहिलेली नाहीये। आणि त्यामुळे या शेतकऱ्याला जर उभं करायचं असेल, या शेतकऱ्याला जर जगवायचं असेल, तर त्याला केवळ या नुकसानीचा पंचनामा द्यायचा नाही, नुकसानीची मदत करायची नाहीये, केवळ या नुकसानीचा पंचनामा करायचा नाहीये, तर या शेतकऱ्याला जर उभं करायचं असेल तर त्याची वाहून गेलेली जमीन, वाहून गेली जमिनीतली माती जी आहे ती त्या शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी, या शेतजमिनीची पोत सुधारवण्यासाठी आर्थिक मदत जी करायची आहे ती या सरकारला करावी लागणार आहे। याचं कारण असं आहे, जर या शेजारच्या नदीमधली एक टिपभर जरी वाळू या शेतकऱ्याच्या दारात सापडली तर तहसीलदार, तलाठी, सर्कल हे सगळे या शेतकऱ्याच्या दारापर्यंत येतात, त्याच्यावरती गुन्हे दाखल करतात। मग ज्या वेळेला ही नदी या शेतकऱ्याच्या बांधावर येते, त्याची शेतजमीन वाहून नेती, त्यावेळेला हे तलाठी, तहसीलदार, सर्कल आणि अधिकारी त्या शेतकऱ्याच्या शेतावर येऊन त्याचा पंचनामा करतील का आणि त्याला मदत देतील का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे मायबाप सरकारकडनं हीच अपेक्षा आहे, जर या शेतकऱ्याला जगवायचं असेल, या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायच्या असेल आणि या शेतकऱ्याला पुन्हा उभं करायचं असेल तर तुटपुंजी मुदत देऊन चालणार नाही। तुटपुंजा मदतीवरती या शेतकऱ्याला त्याच्या तोंडाला पानं पुसून चालणार नाही, त्याला भरघोस मदत करावी लागेल, सरसकट मदत करावी लागेल। कुठलेही निकष, कुठल्याही अटी शर्तींवरती या शेतकऱ्याला मदत नकोय, कारण त्याचं तसंच नुकसान झालंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, बीड। सोलापूर जिल्ह्याला पुराचा फटका बसलाय। सीना नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं जिल्ह्यातील अनेक भागात महापूर आलाय। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीला महापूर आलाय। सीना नदीचं पाणी सर्वत्र पसरल्यानं सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आहेत। सोलापूर जिल्ह्यातली ही परिस्थिती या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते। सोलापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। सीना नदीला महापूर आल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे, अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे, अनेकांची शेती पाण्याखाली गेलेली आहे, तर महामार्ग देखील सोलापूर विजयपूर महामार्ग हा पाण्याखाली गेलेला आहे। सोलापुरात आलेल्या महापुरात जिल्ह्यातील शेकडो गावं पाण्याखाली गेलेली आहेत। जिल्ह्यातील बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट आणि माढा अशा अनेक तालुक्यातील गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। हत्तूर, समशेरपूर, वांगी, पाकणी, वडकबाळ अशी अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत, तर उत्तर सोलापूर तालुक्यातील समशापूर गावाला देखील पुराचा विळखा पडलेला आहे। शेकडो नागरिकांचा संसार उघड्यावर पडला असून अनेक घरं पाण्याखाली गेल्यानं ग्रामस्थ हतबल झाले। सोलापूर जिल्ह्यातली ही दृश्य आपण पाहतोय। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट आणि माढा अशा अनेक तालुक्यातील गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। हत्तूर, समशेरपूर, वांगी, वाकणी आणि वडकबाळ अशी अनेक गावं ही पाण्याखाली गेलेली आहेत। उत्तर सोलापूर तालुक्यातील समशापूर गावाला देखील पुराचा विळखा पडलेला आहे। आणि पुन्हा आता एक आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्रानं पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतला पसंती दर्शवलेली आहे आणि न्यूज 18 लोकमत चॅनल हे पुन्हा एकदा नंबर 1 वर येऊन ठेपलेलं आहे। दर्जेदार बातमीला प्रेक्षकांना महाराष्ट्रानं पुन्हा एकदा पसंती दर्शवलेली आहे, कारण खरंच न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दर्जा बोलत असतो, कारण बातमी म्हणजे फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमत हे प्रेक्षकांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रानं न्यूज 18 लोकमतला पसंती दर्शवलेली आहे आणि त्यामुळेच तुमच्या या प्रेमामुळेच न्यूज 18 लोकमत चॅनल पुन्हा एकदा नंबर 1 वर येऊन ठेपलेला आहे। दर्जेदार बातमीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवलेली आहे। बातमी म्हणजे फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमत। पुढची बातमी पाहूयात। करमाळ्यात आलेल्या पुराचं पाणी ओसरल्यावर आता नुकसानीचं भयावह चित्र समोर येतंय। करमाळ्याच्या सांगोबा गावात खरडून गेलेली जमीन आणि पडलेला ऊस
सडलेली उडीद सोयाबीनची झाडं हे चित्र पाहणं म्हणजे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मरण यातना आहेत. हे पिळवटवून टाकणारं चित्र पहा. केवळ सरकारच नाही तर समाज म्हणून या सगळ्यांना मानसिक आधारासोबत आर्थिक मदतीची देखील गरज निर्माण झाली आहे. आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी. काल परवापर्यंत पुरात असलेला परिसर आता पाणी ओसरल्यानंतर, पूर ओसरल्यानंतर खरी परिस्थिती काय आहे त्याचं समोर येणारं भयावह चित्र जे ते मी तुम्हाला दाखवतो. आम्ही आहोत करमाळ्याच्या संगोबा गावामध्ये. इथली परिस्थिती पहा. इथं सोयाबीन असेल, मका असेल, उडीद असेल यांच्या पिकामध्ये, शेतामध्ये अजूनही जवळपास अर्धा फूट पाणी आहे. माती जी आहे ती खरवडून गेली आहे. त्याच्या पाठोपाठ नदीच्या पात्राच्या लगत असलेला ऊस जो आहे त्याची परिस्थिती जी आहे ती बघवत नाहीये. शेकडो एकर ऊस जो आहे तो अक्षरशः झोपलाय. अजूनही शेतामध्ये पाणी जे ते पाणी पाहायला मिळतंय. या सगळ्या सऱ्यांमध्ये अजूनही जवळपास गुडघ्याच्या वरती पाणी आहे. या अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्याचं हे पीक असेल त्याची मानसिकता काय होत असेल. या अशा पद्धतीने जर उभी पिकं खाली पडलेली बघायची असतील एकाच रात्रीमध्ये वर्षभर, ज्याच्यासाठी त्यानं काबाड कष्ट केलेले असतात, अशा परिस्थितीमध्ये अचानक पूर येतो आणि त्याची सगळी वर्षभराची कमाई जी आहे ती कमाई नष्ट होते. सोबत संगोबाची ही सगळी ग्रामस्थ मंडळी आहेत. काल अजित पवार आल्यावर सुद्धा त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या होत्या, मात्र त्यांच्या तक्रारी ज्या आहेत त्या संपत नाहीयेत आणि त्याला कारणही तसंच आहे. त्यांनी त्यांचं सर्वस्व गमावलेलं आहे. आता संगोबाची परिस्थिती काय, साधारणपणे गावात किती ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय किंवा पाणी आणखी कुठं कुठे आहे? ऍक्च्युली तसं जर पाहिलं तर नुकसानीचा विषय साहेब सांगायचं म्हणलं तर फक्त टेकड्यावरचा भाग जो 5% आहे तेवढ्याच नुकसान झालं नाही, तर 95% लोकांचं नुकसान झालेलं आहे. आज जर परिस्थिती पाहिली तर पूर वसरून गेलेला असताना सुद्धा जी सकल भाग आहे, ज्याची जमीन सकल भागावरती, त्या भागावरती सुद्धा आजही डोक्याएवढं कमरेएवढं पाणी पिकामध्ये आहे. मी नारायण सकाराम जाधव, राहणार निलज, तालुका करमाळा. ही आता जी पाहणी केली तुम्ही ती माझी जवळजवळ 100% नुकसान झालेली. ही 1 हेक्टर इथं जमीन आहे आणि 2 एकर तिथं जमीन आहे. सगळी जमीन माझी पाण्यात आहे. ऊस सगळा पाण्यात आहे. माझी एवढी आर्थिक नुकसान झाली, मला आता माझ्या म्हणजे हृदयातून काय असं बोलणं सुद्धा सुचत नाही साहेब. इतकी, आणि हा ऊस मी प्रथमच लावलेला आहे. माझं इथं आता कितीतरी खर्च झालेला आहे. माझी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. आता काय सांगू मी याच्या पलीकडे साहेब. तुमच्याकडे पंचनामे करायला कोणी आलंय का? 15 तारखेला ज्यावेळेस पाऊस झाला त्यावेळेस पंचनामे करून गेलेत बरं का. त्याच्यानंतर कोण इकडे फिरकलं नाही. दुसरा पाऊस जादा होता, ही परिस्थिती जादा होती. जवळजवळ माझ्या घराला सुद्धा खेटलं होतं पाणी. पुराच्या नंतर ही सगळी परिस्थिती आहे. एकीकडे सगळं शेती उद्ध्वस्त झालेली बघायची, घरादारामध्ये पाणी शिरलेलं बघायचं, आणि या सगळ्या परिस्थितीत गेले 2-3 दिवस काय घडलं याचा जेव्हा ही मंडळी स्वतः विचार करतात तेव्हा त्यांच्या समोर काही गोष्टी ज्या येतात त्या अत्यंत धक्कादायक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, करमाळा.